बघू शकतास आपलं गणपती बाप्पा तयार झालेलो असा 1-2 इंचाचा असा तसं बघलेलं असतं. तर डिटेलिंग बघू शकतास. पहिलीच मूर्ती तयार केलेली असा आणि बघा मस्तपैकी तयार झालेलो असा. तर हे अशा प्रकारे फिलामेंट वगैरे असतात. फिलामेंटवरती वगैरे जाताना तर वितळत आपली मूर्ती तयार होतात. तर बघू शकतास तुमका दिसत असताना हे गणपतीचं बेस तयार होतं आहे बघा. हे बघ खाली बेस प्रॉपरली होता आणि आजूबाजू तुम्ही बघत असतात तर त्याचा सपोर्ट असतं. ते नंतर मी मशीन मागवलेली होती 3D प्रिंटरची. तर ती इलेली आणि त्याचं असेंब्लीचं वगैरे व्हिडिओ पण बनवलेलं आहे मी. आणि आज मी त्याचं पूर्ण सेटअप करून आज मशीन स्टार्ट केलं म्हणजे पूजा वगैरे करून मशीन स्टार्ट केलेली आहे. असा पहिलीच आपण गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतलो. तर सगळं आपण 3D म्हणजे लॅपटॉपवरती पूर्ण 3D डिझाईन तयार केली आणि म्हणजे त्यांच्या लिंकवरनंच आपण ती हे घेतलेलं होतं, फोटो घेतलेलं होतं पूर्ण ती डिझाईन घेतलेली होती. आणि आता गणपती बाप्पा आपलं तयार होतं तुम्हाला दाखवतो आहे बघा. इकडे आपले 3D प्रिंटर चालू असं आहे बघा. आजच चालू केलेलं असं एका लॅपटॉप लागता म्हणजे लॅपटॉप असा तर आपण कोणती पण मूर्ती बनवू शकतो किंवा कोणतं पण प्रॉडक्ट बनवू शकतो. मोबाईलवरती आपला होऊ शकत नाही. तर हे अशा प्रकारे फिलामेंट वगैरे असतात. फिलामेंटवरती वगैरे जाताना तर वितळत आपली मूर्ती तयार होतात. तर बघू शकतास तुमका दिसत असताना हे गणपतीचं बेस तयार होतं आहे बघा. ते बघ खाली बेस प्रॉपरली होता आणि आजूबाजू तुम्ही बघत असतात तर त्याचा सपोर्ट असतं. ते नंतर आपल्या काढूचे असतात. पूर्ण बाहेरल्याच्या नंतर तुमका दाखवतो जी फिनिशिंग आणि पूर्ण मूर्ती कशा प्रकारे येतात ती. आता बघा चालू होता हे बघा प्रॉपरली चालू होतं. आता मूर्तीचे पाय वगैरे बनतात ते बघा. अशा प्रकारे आपलं 3D प्रिंटरचं शुभारंभ झालेला असा. पूजन वगैरे घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेली असा गणपती बाप्पा. हो तो का गणपती तयार होता. पेढी तयार झाली ती त्याची पेढी तयार झाली आहे ती बघ दिसली. पेढी तयार होता गणपतीची ठीक आहे. गणपतीची पेढी तयार होता. तर या फिलामेंट असा आणि ह्याच्याच तो मूर्ती तयार होता. तर बघू शकता आपलं प्रोडक्ट बनलेलं असं गणपती बघा. पूर्ण शूट करू नये कारण 3-4 तास लागतात एक व्हिडिओ एक म्हणजे गणपती बनवण्यासाठी. आता ह्यो असा एक 2-3 इंचाचा असा 2-3 इंच नाही 2च इंचाचा असा. तर आता बनवलेला आता ओपन जे सपोर्ट वगैरे असतात ते काढूचे लागतात. तर सपोर्ट काढल्याच्या नंतर पूर्ण मूर्ती दिसतली दाखवते तुमका. म्हणजे राहतो फोटो काढते एक तुका
बघू शकतास आपलो गणपती बाप्पा तयार झालेलो असा 1-2 इंचाचा असा तसं बघितलं असतं. तर डिटेलिंग बघू शकतास पहिलीच मूर्ती तयार केलेली असा आणि बघा मस्तपैकी तयार झालेलो असा बघू शकतास. आपली मूर्ती तयार झालेली आहे असा तर फिलामेंटपासून तयार झालेली आहे. डिटेलिंग बघू शकतास तुम्ही. छोटी मूर्ती आहे 2 इंचाची असं तशी बघितलं असतं. एक आपण गाडीच्या कारमध्ये आपण लावू शकतो शो पीस म्हणून किंवा आपण काही पण पूजू पण शकतो अशी छोटीशी मूर्ती आहे असा. तर वाजल्यात 10 वाजलेत आणि 3 तास लागले हे बनवूसाठी कारण खूप स्लोमध्ये चालता पण बेस्ट क्वालिटी असं तर बघू शकतास. मजबूती एकदम असता एकदम भारी फिनिशिंग झालेली आहे बघा. अशा प्रकारे लेअर असतात हे बघा छोटे छोटे पूर्ण प्रॉपर फिनिशिंग गेलेली असं आणि एवढ्या छोटीशी एवढी आता नाही बघू शकता केवढीशी असा डिटेलिंग बघू शकतास. छोट्या साईजमध्ये बेस्ट क्वालिटी म्हणजे पूर्ण अवयव ह्याच्यात दिसतात बघा पूर्ण जागेने वगैरे बघा.